नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विषयामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 7 जुलै रोजी झालेला नाशिक ग्रामीण पोलीस भरती पेपर बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण आणि जीकेचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे जेणेकरून या व्हिडिओमधील जर प्रश्न डबल विचारण्यात आला तर तो तुमच्याकडून सुटणार नाही. त्याकरिता यामध्ये आपण मराठी व्याकरणचे आणि जीकेचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इथं व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत? खालीलपैकी कोणते वर्ण हे श्वास व्यंजन नाहीत? तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आहे द आणि ध. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालील शब्दांची योग्य आकार विले मांडणी ओळखा. खालील शब्दांची योग्य आकार विले मांडणी ओळखा. तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? अतिशय, अनल, अमृतध्वनी आणि आंबा हे यात त्याचं योग्य उत्तर होईल. म्हणून याचं ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, लाळ घोटणे. लाळ घोटणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा. लाळ घोटणे याचा योग्य अर्थ काय मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? मिळण्याची इच्छा धरणे. मिळण्याची इच्छा धरणे हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे लाळ घोटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणती स्वर संधी अयोग्य आहे? खालीलपैकी कोणती स्वर संधी अयोग्य आहे? मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या बरं. इथं अयोग्य अयोग्य असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? अ, अ, ई आणि ए. अ प्लस ई बरोबर ए. तर हे त्याचं अयोग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही? खालीलपैकी कोणती संधी ही पररूप संधी नाही? तर त्याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? लाडू प्लस आत बरोबर लाडूत. लाडू प्लस आत बरोबर लाडूत ही त्याची पररूप संधी योग्य नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणती शब्दांची जात विकारी नाही? खालीलपैकी कोणती शब्दांची जात ही विकारी नाही? तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2. क्रियाविशेषण. क्रियाविशेषण ही जात विकारी नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घ्या, क्रियाविशेषण ही जात विकारी नाही. त्यानंतर पुढे बघा, चांगल्यास बक्षीस मिळत. चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती? चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात कोणती? तर ऑप्शन बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण. तर यापैकी ती जात कोणती आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? नाम. नाम हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 त्याचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा, खालील वाक्यातील अयोग्य ओळखा व योग्य पर्याय निवडा. काय आहे? खालील वाक्यातील प्रयोग. खालील वाक्यातील प्रयोग हा ओळखा व योग्य पर्याय निवडा. वाक्य बघा पहिले. वाक्य काय आहे? गाय गुराख्यांकडून बांधली जाते. गाय गुराख्यांकडून बांधली जाते. तर याचा प्रयोग काय मित्रांनो? तर त्याचं उत्तर काय होईल? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. कर्मकर्तरी. कर्मकर्तरी हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. खालील वाक्यातील उपमेय ओळखा व त्याचे योग्य पर्याय निवडा. आता वाक्य काय बघा, माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार. तर याचे योग्य उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? मृगाचे तुषार हे त्याचे योग्य उपमेय आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य बरं का, अयोग्य. अयोग्य हा शब्द लक्षात घ्या. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य एक ऑप्शन 1 बघा, अल्पविराम. एकाच जातीने अनेक शब्द लागोपाठ आल्यास. अल्पविराम काय आहे? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास. त्यानंतर तिसरं काय आहे? अयोग्य चिन्ह 2 शब्द जोडताना. त्यानंतर अपूर्ण विराम.
वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास, तर यातील अयोग्य कोणती जोडी आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचे अयोग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही? खालीलपैकी कोणती भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही? ऑप्शन बघा काय आहे? नेपाळी, कोकणी, हिंदी, कन्नड. यापैकी कोणती भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही? तर मित्रांनो कन्नड. कन्नड ही भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मग इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हिंदी, कोकणी, नेपाळी ही भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? कन्नड. कन्नड ही भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही. त्यानंतर पुढे बघा, या व ओ हे आदत स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली? याची शिफारस कोणी केली होती मित्रांनो? तर याचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 काय बघा? अरविंद मंगरुळकर. अरविंद मंगरुळकर यांनी ही शिफारस केलेली होती. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दांची जोडी ओळखा. अयोग्य बरं का, अयोग्य. खालीलपैकी अयोग्य शब्दांची समानार्थी जोडी ओळखा. अश्व, वारू, जीवन, पाणी, खल, सज्जन, अमित, अगणित. तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 काय बघा? खलल आणि सज्जन हे अयोग्य जोडी आहे. त्या पुढे बघा, खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी. इथं विरुद्धार्थी हा शब्द आलेला आहे. विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दांची जोडी काय होईल मित्रांनो? बघा, विधवा, सुवासिनी, अनुज विरुद्ध अग्रज, सुकर विरुद्ध दुष्कर, सार्थ विरुद्ध परमार्थ. तर याचं अयोग्य जोडी काय येईल? ऑप्शन क्रमांक 4. सार्थ विरुद्ध परमार्थ. त्यानंतर पुढे बघा, कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास डॉट असे म्हणतात. कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास डॉट असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. मूर्धा. मूर्धा असे त्यास म्हणतात. पुढे बघा, समरस होणे या वाक्य प्रकाराच्या खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. समरस होणे याचा योग्य पर्याय काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? गुंग होणे. समरस होणे म्हणजे गुंग होणे. तर त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. पाचामुखी परमेश्वरी. पाचामुखी परमेश्वर याचा योग्य पर्याय निवडायचा मित्रांनो. तर ऑप्शन बघा, बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही. देवाची प्रार्थना करणे की जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती असते. तर याचे योग्य उत्तर काय होईल? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. पाचामुखी परमेश्वर म्हणजेच बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानणे. तर पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील विशेष ओळखा. वाक्य काय बघा? बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात. बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात. तर याचे विशेष काय आहे? याचं विशेष काय मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 काय? मुले. मुले हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही? खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही? ऑप्शन बघा खाली, प्रतीक पुस्तक वाचत आहे, त्याचे सर्व नारळ देऊन टाकले, सौरभ आश्चर्याने पाहू लागला, सूरज रोज व्यायाम करतो. तर याचं योग्य उदाहरण काय आहे संयुक्त क्रियापदाचे? तर ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 काय? सूरज रोज व्यायाम करतो हे त्याचं संयुक्त क्रियापदाचे उदाहरण आहे. नाही बरं का, इथे चूक झाली आपल्याकडे, नाही. खालीलपैकी काव्य ग्रंथ व कवीची अयोग्य जोडी ओळखा. खाली बघा, काव्य ग्रंथ दिलेले आहे आणि त्यांचे कवी पण दिलेले आहेत. तर बघा, पहिले काय दिलेलं आहे? केकावली मोरापंत, ज्वाला आणि फुले बाबा आमटे, भावार्थ दीपिका वामन पंडित, अभंग गाथा संत तुकाराम. यांची अयोग्य जोडी काय होईल मित्रांनो? अयोग्य जोडी काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. हे सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 भावार्थ दीपिका हे त्याचं अयोग्य जोडी आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा. पूर्ण भूतकाळ बरं का, पूर्ण.
खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा. ऑप्शन 1 बघा, सचिन क्रिकेट खेळत होता. राहुल वाचन करत होता. शेतकरी शेत नांगरत आहेत. मधुने लाडू खाल्ला होता. तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 बघा, मधुने लाडू खाल्ला होता हे पूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारूड हा रचना प्रकार मित्रांनो कोणी रूढ केला हे तर सर्वांनाच माहित आहे. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? संत एकनाथांनी. त्यापुढे बघा, खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. समूहदर्शक बरं का, योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. विटांचा गुच्छ, वाद्यांचा वृंद, आंब्याच्या झाडांची तप्पी, माणसाचा जुडका. तर योग्य समूहदर्शक शब्द काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? वाद्यांचा वृंद. वाद्यांचा वृंद हे त्याचं योग्य समूहदर्शक शब्द आहे. पुढे बघा, पुढील प्रश्न काय आहे? खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी शब्द वाटा, लाटा, काटा, खाटा. एकवचनी शब्द काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 काय? काटा. काटा हा एकवचनी शब्द आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी लीळा चरित्र हे साहित्य कोणी लिहिले? लीळा चरित्र हे मित्रांनो साहित्य कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, माईमभट. ऑप्शन क्रमांक 3 माईमभटांनी लिहिलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही? नाशिक जिल्ह्यातून कोणती नदी वाहत नाही मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 बघा, वैनगंगा. वैनगंगा ही नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही. तर याचं तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्या की वैनगंगा कोणत्या जिल्ह्यातून वाहते. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींनी केलेल्या चळवळी आणि त्यांच्या पुढे दिलेले आहे चळवळ सुरू केल्याचे वर्ष. तर पहिली चळवळ काय आहे? चंपारण्य सत्याग्रह. ऑप्शन काय बघा, 1923. भारत छोडो चळवळ 1944. खेडा सत्याग्रह 1916 आणि असहकार आंदोलन 1920. तर इथं अयोग्य जोडी काय आहे? योग्य जोडी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा. ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? असहकार आंदोलन हे 1920 ला झाले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटना कोणत्या दिवसांपासून लागू झाली? भारतीय राज्यघटना कोणत्या दिवसापासून लागू झाली मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 बघा काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950 पासून ती लागू झाली. पुढचा प्रश्न काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गव्हर्नर जनरल यांचे नाव काय? रिझर्व्ह बँक ऑफ सध्याचे गव्हर्नर जनरल कोण आहेत? तर त्याचं ऑप्शन काय मित्रांनो? तुम्हाला माहितीच आहे, शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानांचा अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. तर विधान दिलेले आहेत त्यांचा अनुसरून पर्याय निवडायचा मित्रांनो. विधान 1 बघा, यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी होते. विधान 2 काय आहे? दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्र गुप्तार हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर पुढचं काय आहे? न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू यांनी केली. तर यांचा विधानांना अनुसरून योग्य पर्याय काय होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 विधान, फक्त विधान 1 व विधान 2 बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये आहेत? राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये हे कोणत्या कलमामध्ये आहेत मित्रांनो? तर याचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 काय? कलम 51 अ. कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्ये हे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो? महाराष्ट्रामध्ये जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 काय? कोकण. महाराष्ट्रातील कोकण या विभागामध्ये प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य इथे पण अयोग्य हे लक्षात घ्या बरं. अयोग्य. तर ऑप्शन बघा, महापुरुषांची नावे आहेत आणि त्यांचे जन्म ठिकाण. पहिलं काय आहे? विनायक दामोदर सावरकर. तर त्याचं जन्म ठिकाण हे काय आहे? बंगूर. त्यानंतर शहीद भगतसिंग काय दिलेलं आहे? अमृतसर. लोकमान्य टिळक रत्नागिरी. पुढील काय आहे? शिवराज हरी राजगुरू खेड. तर यापैकी अयोग्य जोडी कोणती आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 शहीद भगतसिंग अमृतसर ही जोडी अयोग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा.
खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. ऑप्शन बघा. विधान काय आहे? पहिलं, लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 वर्षे आहे. त्यानंतर विधान 2 काय आहे? राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान 35 वर्ष वयोमर्यादा आहे. विधान 3 काय आहे? राष्ट्रपतींसाठी उमेदवारांना किमान 45 वर्षे आहे वयोमर्यादा. तर याचं अनुसरून योग्य तो पर्याय काय होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा. ऑप्शन क्रमांक 2 फक्त विधान अ बरोबर आहे. विधान अ हे फक्त बरोबर आहे. लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. ऑप्शन काय बघा. एका साईडला दिन आणि पुढील दिनांक दिलेले आहेत बघा. मराठी राजभाषा गौरव दिन, तर दिनांक काय आहे? 25 मार्च. पुढील काय आहे? जागतिक महिला दिन 8 मार्च. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. कारगिल विजय दिवस 26 जुलै. तर यापैकी अयोग्य जोडी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा. ऑप्शन क्रमांक 1 मराठी राजभाषा गौरव दिन 21 मार्च ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे? तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 बघा. सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. BCG लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? BCG लस ही प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 बघा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच क्षयरोग. BCG लस ही क्षयरोगासाठी वापरली जाते. त्यानंतर पुढे बघा. सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला नाही? 2024 साली खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झालेला नाही? तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 पद्मा सुब्रमण्यम यांना 2024 साली भारतरत्न पुरस्कार घोषित झालेला नाही. पुढे बघा. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष बरं का. पहिले अध्यक्ष कोण? तर त्याचं योग्य उत्तर काय होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 बघा. ऑप्शन क्रमांक 3 रतन टाटा. रतन टाटा हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा. पुढचा प्रश्न. शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? शांघाय सहकार्य संघटना बरं का. तर यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? जापान. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? जापान. हे त्याचे योग्य उत्तर दिलेलं आहे बरं का. हे आन्सर की नुसार योग्य उत्तर दिलेलं आहे बरं. हे एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. त्यानंतर पुढे प्रश्न बघू. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. 1857च्या उठावाची ठिकाणे आणि त्यांच्या पुढील ठिकाणांचे नेतृत्व कोणी कोणी केलेले आहे ते दिलेले आहेत बघा. दिल्ली याचे नेतृत्व कोणी केले? बहादूरशाह जफर. त्यानंतर झाशी नानासाहेब पेशवे. लखनौ मंगल पांडे. कानपूर राणी लक्ष्मीबाई नेवाळकर. तर याची योग्य जोडी काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 बघा. दिल्ली बहादूरशाह जफर यांच्या नेतृत्वाखाली होते. दुसरा बहादूरशाह. त्यानंतर पुढे प्रश्न बघा. भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूटान या देशाच्या सीमेलगत नाही? भूटान या देशाच्या सीमेलगत नाही. सीमेलगत नाही बरं का. सीमेलगत नाही. तर कोणतं ते? नागालँड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? नागालँड. नागालँड हे त्याचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा. अधिकृत महाराष्ट्र गीतांचे बोल कोणी लिहिले आहेत? अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत? कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, बापू काळे, राजा वडे. तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4.
ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? राजा बडे. राजा बडे हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? मानवी शरीरामधील सर्वात मोठा अवयव बरं का, सर्वात मोठा अवयव कोणता? तर त्याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 बघा, ऑप्शन क्रमांक 2 त्वचा. त्वचा हा त्याचा सर्वात मोठा अवयव आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. मानवी शरीरामध्ये बघा सर्वात मोठा अवयव त्वचा आहे. त्यांच्या पुढचा प्रश्न बघा, बेकिंग सोडा यांचे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोडा. बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन बघा 1. ऑप्शन 1 काय आहे? सोडियम कार्बोनेट हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा काय आहे? T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवणारा हा खेळाडूचे नाव काय? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल, ऑप्शन क्रमांक 4 बघा, ऑप्शन क्रमांक 4 रोहित शर्मा. रोहित शर्मा हा T20 सामन्यामध्ये सर्वात जलद शतक बनवणारा खेळाडू आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात? कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती हे आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात? तर ते मित्रांनो कोणता कलम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? कलम 370. कलम 370 नुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असत? तर त्याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आहे बारगीर. बारगीर हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही? तर कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही मित्रांनो? याचे योग्य उत्तर काय आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 1 केवलादेव. केवलादेव हे महाराष्ट्रामध्ये नाही. मग कोणकोणते महाराष्ट्रामध्ये आहेत बघून ते पण घ्या. चांदोली, गुगामल, नवेगाव बांध हे महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे? खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडायचा आहे. विधान 1 बघा, दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरन हेस्टिंग यांनी सुरू केली. त्यानंतर दुसरं विधान काय आहे? दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू करण्यात आली. तर याचे योग्य विधान काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, ऑप्शन क्रमांक 2 विधान, फक्त विधान 2 बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा त्याचे योग्य उत्तर होईल. फक्त विधान 2 बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं प्रश्नसंच आणि त्यांचे उत्तरे सुद्धा बघितलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. इथं थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.